ओम श्री सिद्धराय नमः. बघा आता काय झालं आहे, पावसाळा. आणि या पावसाळ्यामध्ये मुबलक कोणती वस्तू आहे? आघाडा. आता हा जो आघाडा आहे ना, हा आघाडा आपण गणपतीची पूजा करतो त्यावेळेला हरळी आघाड्याची माळ त्याच्या गळ्यात घालतो. पोळ्याला मातीचे बैल करतो त्यावेळेला काय करतो, त्या बैलांना हा हरळी आघाडा वाहतो. म्हणजे आघाडा हा त्याला जवळ का केलेलं आहे, ऋषीपंचमीच्या टायमाला बाया आहे ना, त्या आघाड्याच्या काडीनं दात घासतात. म्हणजे आपले ऋषी आहे ना, आवळा, आघाडा, हरळी याचा वापर करत होते. आणि आघाडा जे आहे ना, याची जी पावडर आहे, दात आवळले जातात. आघाड्याने मूत्रपिंड म्हणजे किडनी स्टोन हा नाहीसा होतो. आघाड्याने नागिन जर झाली, त्याचा रस 2-2 चमचे प्यायचा, तो अर्धा कप, आणि त्याची रस लावायचा. आघाड्या कुत्रं जर झोंबलं, उंचीदोष झाला, तर आघाड्याचा वापर करतात. म्हणजे असा हा बहुगुणी आघाडा, याचा आपण वापर करा. रेचक म्हणजे शरीराची घाण बाहेर फेकायचं काम कोण करतो? आघाडा. म्हणजे आघाड्याची भाजी ही आरोग्याला खूप चांगली आहे. म्हणून आघाड्याची भाजी खा, आघाड्याचा वापर करा, आरोग्य मिळवा. आपण ज्या रानभाज्या खातो त्या कोणत्या केमिकल फवारलेले अन्न खातो. पण आपल्याला जर आरोग्य पाहिजे असेल तर आपण या रानभाज्याचा वापर करा आणि आपलं आरोग्याचा सुधारणा करा. जय भैरवनाथ.